अक्षय शिंदेचा मृतदेह सध्या जे रुग्णालयाच्या दिशेने आता रवाना करण्यात आलाय। मृतदेहाचा नातेवाईकांसमोर मृतदेहाचा हा पंचनामा करण्यात आलेला आहे। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली। आपण पाहतोय हा मृतदेह सध्या मुंबईच्या जे रुग्णालयाकडे रवाना करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अक्षय शिंदेच्या या मृत्यूनंतर काही खुलासे होण्याची सुद्धा शक्यता आहे। स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळ्या झाडल्याचं बोललं जात आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता चर्चा सुरू झाली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर हे कळवा रुग्णालयाच्या बाहेर आहेत, थेट तिथे जाऊयात। सूरज, काय सांगाल, सध्या अक्षय शिंदेचा मृतदेह जे रुग्णालयामध्ये नेला जातोय, का अधिकचे अपडेट्स या संदर्भात? नक्कीच थोड्या वेळापूर्वी अक्षय शिंदे यांचा मृतदेह जो आहे तो जे रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे। काल रात्रीपासून रुग्णालयामध्ये मृतदेह होता, त्याचे पंचनामे वगैरे सर्व याच ठिकाणी झाले। अक्षय शिंदे याचे नातेवाईक देखील सिव्हिल हॉस्पिटल बाहेर उभे होते, त्यांनी भेट घ्यायची होती, मात्र पोलिसांनी त्याची भेट नाकारली होती। आम्हाला आमच्या मुलाला बघू द्या अशी मागणी जी आहे ती अक्षय शिंदे याचे आईवडील करत होते। मात्र तुमच्या मुलाचा मृतदेह हा जे रुग्णालयात जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तिकडे त्याला पाहता येईल असं पोलिसांनी सांगितलं। थोड्या वेळापूर्वीच आता इथून सिव्हिल हॉस्पिटलमधून अक्षय शिंदे याचा मृतदेह जो आहे तो आता जे रुग्णालयामध्ये गेलेला आहे। जे रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी त्याचा पोस्टमॉर्टम केला जाईल आणि त्यानंतर त्याचा मृतदेह जो आहे तो नातेवाईकांना देण्यात येईल आणि आजच त्याच्या मृतदेहावरती अंतिम संस्कार करण्यात येतील अशी माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। आणि त्यानंतर पोलीस या सर्व घटनेच्या संदर्भात एक पत्रकार परिषद देखील घेतील आणि काल जी घटना घडली त्या सर्व घटनेचा उलगडा जो आहे ते पोलीस आज पत्रकार परिषद घेऊन करू शकतात अशी माहिती देखील जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी अक्षयचा मृतदेह जो आहे तो जे रुग्णालयासाठी निघालेला आहे। जे रुग्णालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम होईल आणि त्यानंतर जे काही खुलासे असतील ते समोर येतील आणि त्याचा मृतदेह जो आहे तो नातेवाईकांना देण्यात येईल आणि त्यानंतर त्याच्यावरती अंतिम संस्कार करण्यात येतील। नक्कीच सूरज, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।